आपण आता आमच्या खुपण्याकडे येणार आहोत. डॉक्टरांपासून सुरुवात करूया. तुमच्या आजूबाजूला सतत सुंदर मुलींचा गारडा असतो, ही गोष्ट सर्व इतर तरुणांना खूप खूप खूपते. असे तुझं म्हणणं आहे की त्या तरुण लोकांचं प्रातिनिधिक आहे. मला खूप लोकांची पत्र आलेली आहेत. बर, चांगलं आहे. मला हे म्हणजे असंच चालू राहावं अशी माझी इच्छा आहे. पण त्यात मला असं वाटतं की हा मनुष्य नक्की सेफ असला पाहिजे असं कुठेतरी वाटत असणार एक. आणि दुसरं, मुलींचा गराडा असतो कारण त्यांची सगळ्यात प्रायमरी गरज काय असते, कुणीतरी लक्ष देऊन ऐकून घेणारं त्यांना पाहिजे असतं, जे नवरा करत नाही. त्याच्याबद्दल अडचणीच असतात आणि ते मी सगळं शांतपणे ऐकून घेतो त्याच्यामुळं. हां, आणि अतिशय एम्पॅथेटिकली ते ऐकून घेतो. त्यामुळे कदाचित असेल. पण गराडा वगैरे मी पाहिलेलं नाही, पण मी आता जरा लक्ष ठेवून राहील. मग ह्या मानसशास्त्राकडे येताना तुम्ही 1 डिग्री वाया घालवलीत, 1 सीट वाया घालवलीत डॉक्टरकीची, असा एक खुपणा आहे लोकांचा. असं नाही, हे जरा गैरसमजच आहे. गंमत असं आहे, मुळातच शिक्षण हे मेंदूची व्यायामशाळा आहे. तुम्ही आता तू लक्षात घे, आपण शाळेत शिकतो तेव्हा आपले किती विषय असतात? 11-12 विषय असतात. मॅट्रिकला येईस्तोपर्यंत 7-8 विषय होतात. पुढं गेलो की आपण BA BSc 3 विषय असतात. परत मेडिकल सुरू केलं तर 4 विषय असतात परत. आणि मग सुपर स्पेशलायझेशन गेलं की एका विषयातलं काहीतरी असतं. तर मुळात ही शिक्षणाची पद्धत काय आहे की तुम्हाला कळवावं की आपली नैसर्गिक ॲबिलिटी कशात आहे आणि इंटरेस्ट कशात आहे, टू मॅच युअर इंटरेस्ट विथ युअर ॲबिलिटी. असं आहे. मेडिकलचं शिक्षण घेतलं तर ते काही वाया जात नाही तुम्ही कुठे गेला म्हणून. आणि सीट वाया घालवण्याचा तो प्रश्नच येत नाही. म्हणजे कारण असं म्हणणं आहे, माझ्या एका ऑर्थोपेडिक मित्राने मला विचारलं होतं, अरे एकदा काहीतरी ठरव ना बाबा, हां म्हणजे डिवोशननी तू मेडिसिन तरी कर, नाही तर ॲक्टर तरी कर. म्हणजे मी काय करायचं म्हटलं, बँकेकडनं 10 लाखाचं कर्ज घ्यायचं, हॉस्पिटल बांधायचं आणि पेशंट, आता हा पेशंट सुटता कामा नये आपल्या हातून, हां, कारण तो पेशंट टिकला तरच आपल्याला कर्ज फेडता येईल, ही काळजी करत बसण्यापेक्षा त्याला डिवोशन म्हणायचं का? बॉटम लाईन मनी हा जो एक दृष्टिकोन आलेला आहे ना सर्व व्यवसाय. म्हणून तुम्ही बघ, पूर्वी प्रत्येक व्यवसायाचं ओळख वेगळी होती. एज्युकेशन, मेडिसिन याची पैसे हे प्रत्येक याच्याला लागतातच, जगण्याकरता लागतातच. त्याचं स्थान वेगळं होतं. बरोबर. मी शिक्षक आहे तर मला जगण्याला पैसे लागतील, पण एवढे पैसे मिळाल्यानंतर माझं खरंच शिकवणं ही माझी आवड आहे हे नाही मिळू शकत. आता बॉटम लाईन ही मनी झाली आणि त्याच्याकरता मी सगळं करतो, हा पण दृष्टिकोन बदलला पाहिजे. अनेक वर्ष मला मेडिसिन गेव मी फूड, पण थिएटर अँड ॲक्टिंग गेव मी ॲपेटाईट. भूकच लागली नाही तर ते अन्न मिळून त्याचं काय करायचं? आणि तुम्हाला अगदी सोनेरी एअर कंडिशन आणि हे दिलंय, पण निद्रानाश झाला तुम्हाला तर काय करायचं? त्या झोप कशी आणायची, घ्यायची विकत? तेव्हा मला असं वाटतं आपलं जगणं असं पाहिजे की आपल्याला उत्तम भूक लागली पाहिजे, उत्तम झोप आली पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी आपण कोणाचं वाईट केलं असं वाटता कामा नये, आपल्या मनात गिल्ट येता कामा नये. वा वा. त्यामुळे सीट वाया घालवणं वगैरे येत नाही. अनेक लोकांना तुम्हाला माहीत नसेल, कारण मी मेडिकल कॉलेजमध्ये डिपार्टमेंट ऑफ सायकेट्रीचा प्रोफेसर असताना मी राज्यस्तरीय मानसिक आरोग्य संस्था सरकारशी भांडून त्यांना पटवून देऊन नवीन मानसिक आरोग्य धोरण करून महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था ही महाराष्ट्रात निघालेली आहे. आणि ह्याचं कारण मानसिक आरोग्य सेवा सुधाराव्यात आणि मानसिक आरोग्य संशोधन आणि शिक्षण व्हावं म्हणून याच्याकरता केलेलं आहे. हे जर माहीत नसेल, आणि मी काम करायचं कारण सिनेमा नाटकात अगदी साधं आहे, मी तुला प्रामाणिकपणे सांगतो. मी जर प्रोफेसर म्हणून भेटायला गेलो ना कुणाला, कोणी मला हिंग लावून विचारत नाही. पण मी अनेक वेळा गेल्यावर, अरे घाशीराम जैत्री या या बोला डॉक्टर, काय काम आहे? नाही असं एक मानसिक आरोग्याबद्दल. नाही नाही ते बघू, ते करू आपण, पण काय नवीन नाटक कुठलं सध्या काय? म्हणजे मला ह्याचा उपयोग जर दुर्लक्षित मानसिक आरोग्याकडे लोक लक्ष देतील याच्याकरता करता येण्यासारखा असेल तर तो मी करणार. याच्या आधी केलेलं आहे आणि याच्या पुढेही करणार. कारण माझे जे रुग्ण आहेत त्यांना एकत्र होऊन लॉबिंग करता येत नाही, ही त्यांची डेफिसिट आहे. तर त्यांच्याकरता काम करणं हे मला फार महत्त्वाचं वाटतं आणि ते मी करत राहणार. स्वातीताई, नाटकांमधनं ज्या वेळेला अभिनेते अभिनेत्री सिरियल्समध्ये जातात त्यावेळेला नाटकाला विसरतात असा एक आरोप आहे. अगदी मान्य आहे हा आरोप.
कारण एक काळ असा होता की जेव्हा मी फक्त नाटकं करत होते, मला मी ॲज अ पर्सन मला एक 3 तास शूटिंग केलं, मग तिकडनं लंचमध्ये निघाले, आलो आत्ता असं जाऊन प्रयोग केला, परत रात्री एक दुसरं शूटिंग केलं, असं करता येत नाही. मी जर नाटक करत असेन तर माझं जेव्हा नकळत सारे घडले, चांगलं चालू होतं नाटक, उत्तम जेव्हा त्याचे प्रयोग होत होते, तेव्हा मी तेव्हा करत असलेल्या 2 सिरियल्स मी सांगून बंद केल्या, माझा ट्रॅक बंद करा. कारण तेव्हा आम्ही 2 वर्षात 600 प्रयोग केले त्या नाटकाचे. वा. त्यामुळे मला एका वेळेला एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करायला खूप आवडतं. आणि आता नाटकं मी खूप केली, आता जर आम्हाला पैशाची जास्त गरज आहे किंवा पैसे मिळवणं ही माझा एक प्रायोरिटी आहे, त्यामुळे मी आता सिरियल्स करत होते गेले काही वर्ष. आणि आता जे सिरियल्सचं जे एक जग आहे की ब्लॉक डेट, नॉन ब्लॉक डेट हे नॉर्मल प्रेक्षकांना माहीत नसतं. आणि सिरियल्सच्या जगातल्या हिंदी सिरियल्स विशेषतःच्या लोकांना मराठी नाटक किंवा हे आपण काय करतो हेही माहीत नसतं. मग ते अगदी सहजपणे सांगतात की आप बोल दीजिए ना, आज मैं नहीं आ सकती कर. तर असं होत नाही. मग मी जर हे करत असेल तर ते कॉन्सन्ट्रेशननी करते. पण एक गोष्ट मला सांगायला आवडेल की या वर्षीच्या ऑक्टोबरच्या सीझनमध्ये मी नाटक करणार आहे. वा. आता एक शेवटचा छोटासा प्रश्न आहे की घाशीरामच्या DVD मध्ये तुम्ही दिसला नाही, तर हे लोकांना फार खुपलं. ते आमची DVD नाहीच आहे ना. घाशीराम जेव्हा सुरू झालं 72 साली तेव्हा हे प्रकार नव्हते एकतर. आणि जब्बार त्याच्यावर सिनेमा करणार असल्यामुळे तो अजूनही म्हणतो करणार आहे. त्यांनी जेव्हा हे आलं तेव्हा जर कोणी मागितलं करायला तर ते आम्ही परवानगी त्याला दिली नाही. आता एक प्रयत्न आहे, कारण बेलग्रेडला आमचा जो प्रयोग झाला 1989 साली, तोपर्यंत त्यांना एक टेलिकास्टिंग करायचं होतं म्हणून मी खास परमिशन घेऊन आणि जब्बारशी पण बोलून आम्ही एका अटीवर त्यांना दिलं की तुम्ही याची मास्टर टेप आम्हाला द्या. तर आम्ही 3 कॅमेरा सेटअपने आत्ता तुम्ही करताय तसं अगदी 8 नाही पण 3 याच्यावर एक चांगलं झालेलं रेकॉर्डिंग मिळेल आम्हाला. तर त्यांनी मान्य केलं, झालं. आणि आता ते म्हणले की एडिट करून मास्टर टेप पाठवू तुम्हाला. आम्ही इकडं आलो आणि तिकडे युद्ध झालं ना युगोस्लावियामध्ये. त्यामुळे 8-10 वर्षामध्ये काही फॉलोअपच नाही. आत्ता फॉलोअप करून आम्हाला कळलं त्यांनी ती टेलिकास्ट केली, त्याच्यावर टायटल्स आहेत. ते जर मिळालं तर ओरिजिनल घाशीरामचं काहीतरी चांगलं एक आपल्याला बघायला मिळेल आणि मग त्यात मी असेन. आणि आता वेळ झालेली आहे ती आजच्या पॅरडी सॉन्गची. अक्षय पाटील ह्यांनी हे गाणं लिहिलेलं आहे, तर बघा कसं वाटतंय आजचं गाणं. आपकी एक्टिंग में कुछ छुपे हुए से राज है. आपकी एक्टिंग में कुछ छुपे हुए से राज है. आपसे भी लाजवाब आपके अंदाज है. आपकी एक्टिंग में कुछ छुपे हुए से राज है. आपकी एक्टिंग में कोई बनावट भी तो नहीं. बेवजह एक्टिंग करना आपकी आदत तो नहीं. आपकी टोपियां भी आपकी पहचान है. आपकी एक्टिंग में कुछ छुपे हुए से राज है. आपसे भी लाजवाब आपके अंदाज है. आपकी एक्टिंग में कुछ छुपे हुए से राज है. आपकी एक्टिंग में कोई मिलावट नहीं, आपकी टोपियां भी आपकी पहचान है. आज यहाँ पे नहीं पहन के आए लेकिन वैसे पहचान है मुझे. आहे पण आता घालतो.